माझ्यासारखं पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हार्वर्डचं विद्यार्थी बसायला पाहिजे का 8वी 9वी 10वी फेल झालेले विद्यार्थी बसायला पाहिजे? आणि माझ्या हातातून असं कोणतं कृत्य होणार नाही ज्यांनी माझ्या धुळे शहराच्या नागरिकाची मान शर्मेनी खाली. आणि तुम्हाला वाटलं मी चुकीचं कृत्य केलं तर मी हे पण आवाहन करतो, तुम्ही लोक पायाची चप्पल काढून मला मारा. आणि ज्या पण राजकर्त्यांना धर्मांचं एवढं जर पोळका आला असाल तर एकाने मठ उघडावं, एकाने मदरसा उघडावा, त्याच्यातून धर्माची सेवा करावी. आणि धुळ्याच्या जनतेने फक्त विकास आणि विजन जे पशी आहे आणि राईट कॅन्डिडेट. नमस्कार, मी डॉक्टर अभिनय दरवडे. विकासाचा पंचनामा या सदराखाली नागरिकांचे हक्क अबाधित राहण्यासाठी म्हणून अतिशय न्यूट्रल पद्धतीने आम्ही हे काम पुढे सरकवतो आहोत. या सदरामध्ये आज आम्ही भेटलो आहोत इर्शाद जहागीरदार या एका तरुण अतिशय खमक्या अशा एका उमेदवाराला. हे उमेदवार कोण आहेत? हे उच्च शिक्षित व्यक्तिमत्व आहे आणि मागच्या काही महिन्यांपासून धुळ्याला पाणी देणारे आणि धुळ्याची तहान भागवण्याचा प्रयत्न करणारीची एक वेगळी मोहीम राबवणारे, एक पॉझिटिव्ह पद्धतीने सगळीकडे बघितले जाणारे, एक अतिशय तरुण हरहुन्नरी असलेले आणि खूप चांगल्या पद्धतीचं शिक्षण झालेले एक तरुण तडफदार उमेदवार. नमस्कार. नमस्ते डॉक्टर साहेब. मला तुम्हाला नागरिकांच्या मनातले प्रश्न आज खरं विचारायचे. पत्रकार म्हणून कुठल्याही प्रकारचा प्रश्न मी आज विचारणार नाही. कदाचित तो थोडासा बोचरा असेल, थोडासा टोकदार असेल प्रश्न, पण प्रश्न महत्त्वाचे आहेत, नागरिकांचे आहेत आणि म्हणून आपण ते विचारले पाहिजे. तुम्ही कुठला अजेंडा जनतेसमोर मांडणार आहे हे आधी सुरुवातीला सांगा. मी समाजवादी पार्टीतर्फे धुळे शहर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक 2024ची लढत आहे. आणि ही निवडणूक लढत असताना माझं जे बेसिक इश्यू आहे, ज्या मुद्द्यांवर मी ही निवडणुकीला माझ्या वोटरसमोर, माझ्या मतदारांसमोर जाते, तो ECD आहे. म्हणजे एम्प्लॉयमेंट, रोजगार. मी कमीत कमी 5,000 रोजगार ह्या धुळे शहरात 5 वर्षात आमचे नौजवान तरुणींसाठी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आज लोक म्हणतात की धुळ्याला अनेक नॅशनल हायवेज आले, धुळ्यापासून 200 किलोमीटरवर हजिरासारखी मोठी पोर्ट आहे, फार मोठी संधी इंडस्ट्रीला इथं यायला आहे, पण ती काय येत नाही. तर ह्याचं एकंदरीत स्टडी केल्यावर असं बघितलं गेलं आहे की धुळ्याला जे डिस्टर्ब सिटीचं जे लोकांनी एक नाव दिलं गेलं आहे की शहर डिस्टर्ब आहे, इथं लढाई झगडे, फसाद हे सगळे होते, त्यामुळे ते इंडस्ट्रीजला पोषक वातावरण होत नाही इथं यायला. तर त्यासाठी मला धुळे शहरातल्या प्रत्येक नागरिकाची एकच मदत लागणार आहे की जे वेस्टेड इंटरेस्टचे लोक आहे ह्यांच्यापासून आपलं धुळे शहर वाचवायचं आहे. आपल्याला सर्वांना एकत्रित यायचं आहे. धुळे शहराला अमन आणि शांतीचं शहर आपल्याला बनवायचं आहे. आणि ज्यावेळेस आपण हे करण्यास सक्सेसफुल झालो तर मला वाटतं की आपल्या इथे मोठमोठ्या इंडस्ट्रीज आणि फॅकल्टीज इथं आल्याशिवाय राहणार नाही. कारण आपल्याकडं ते पोषक वातावरण. सगळे लोक म्हणतात 7 नॅशनल हायवेज येतात, हे सगळे लोक म्हणतात एवढी मोठी लँड स्पेस आहे. नाशिकपेक्षा आता इथं बिझनेसेस लावण्यासाठी चांगलं एक ऑप्शन आहे लोकांना. पोर्ट आहे जवळ, तर एक्सपोर्ट इम्पोर्टसाठी ते जवळ आहे, परंतु काय येत नाही. तर बेसिक इश्यू हा आहे. आणि मी ह्या मतदारसंघाचा आमदार निवडून आलो तर मी आपल्याला गर्वाने आज हे सांगतो आणि मी हे आंदोलन करणार आहे. तर ते आंदोलन भीक मागो आंदोलन नसणार आहे, भीक दो आंदोलन असन. जे माणूस इथं आलेले इंडस्ट्रीजला जाऊन तकलीफ देत असन, त्यांच्याकडून खंडणी गोळा करायचं काही लोक प्रयत्न करत असतात, त्यांच्या घरावर डॉक्टर साहेब तुमच्यासारखे जे सोशल फील्डमध्ये चांगल्या रीतीने धुळे शहराचा नागरिक आहे त्यांना घेऊन आम्ही त्यांच्या घरी जाऊ आणि त्याला भीक द्यायचं आंदोलन करू आणि त्याला म्हणू की बाबा तू त्या इंडस्ट्रीजला तकलीफ देऊ नका. कारण आज काही जे इंडस्ट्रीज धुळ्यात आलेले ते लोक ऑफ रेकॉर्ड बोलतात की आम्हाला मोठ्या प्रमाणात तकलीफ आहे. आणि माझे पत्रकार मित्रांना माहिती आहे नरडाण्यामध्ये काय हालत चालू आहे, कुठं वंडरला काय चालू आहे किंवा जिंदलच्या पॉवरला काय चालू आहे. तर दीज थिंग्स, हे गोष्टी दुसऱ्या उद्योगपतींना जेव्हा हे लोक बोलतात आणि आपल्या जिल्ह्याबद्दल किंवा आपल्या शहराबद्दल जी माहिती दिली जाते तर तेव्हा एक येणारी इंडस्ट्री ते 2 वेळेस विचार करते की आय एम इन्व्हेस्टिंग करोडो रुपये मी इथं इन्व्हेस्ट करायला चाललो आहे, तर मी तिथं जाऊ का नको. तर काही वर्षापूर्वी माझा जन्म व्हायच्या आधी एक रेमंड नावाचा प्रकल्प आला होता, पण तो इथून गेला आणि आज जळगावला आहे रेमंड. आणि जळगावला मला वाटतं 3,000 ते 5,000 लोक तिथं जॉब्स करतात. तर एवढे जॉब्स आमचे गेले. आणि आनंदाची गोष्ट ही आहे की धुळे एक टेक्स्टाईल इंडस्ट्रीमधला हब होता
आणि आज पण मुस्लिम भागात मोठ्या प्रमाणात पॉवरलूम्स आहे, पण ते मॉडर्नाइज झाले नाही. ते मॉडर्नाइज झाले तर अजून लोकांना जॉब्स भेटू शकतात. आणि योगायोग डॉक्टर साहेब आता मला बोलले की त्यांचे आजोबा एक मिल्क कर्मचारी होते, तर ते एक भावनिक इश्यू आहे. तर निश्चित अनेक इश्यूज आहे रोजगारमध्ये, त्याच्यावर काम करायला लागेल. आणि रोजगार का नाही आहे की धुळ्यातलं मी एक स्टडी केलं आहे की जेवढे पोरं चांगल्या मार्काने ग्रॅज्युएट्स होतात, ते पोस्ट ग्रॅज्युएट्स होत आहे, 90% मायग्रेट होतात, ते धुळे सोडून चालले नोकऱ्यांसाठी. त्यांना इथं ॲव्हेन्यूज नाही आहे. तर हे कुठंतरी ब्रेन ड्रेन धुळ्याचं थांबवायला लागेल, नाहीतर काही दिवसांनी धुळे फक्त म्हाताऱ्यांचं शहर म्हणून नावाला येणार आहे. दुसरा माझा इश्यू जे आहे त्याच्यात की लोक म्हणतात विकास कामं झाले नाही. मी ते मानत नाही. विकास कामं झाले धुळ्यात, पण ते दर्जेहीन झाले किंवा ते विकास कामांमध्ये फ्रॉड झालं. पेपरवर विकास काम झाले, ग्राउंडवर विकास काम नाही झाले. जर 2014 ते 24पर्यंत सगळे विकास कामांचं IIT मुंबईसारख्या संस्थेकडून मूल्यांकन केलं गेलं किंवा त्याची स्टडी केली गेली, तर मला वाटतं की आपल्याला एक नवीन जेल उघडायला लागेल, एवढे आरोपी तयार होतील. तर माझा दुसरा इश्यू आहे की करप्शन फ्री धुळे द्यायचं. आणि हे करप्शन फ्री कधी द्यायचं, तर त्याच्यात पब्लिक पार्टिसिपेशन इन्व्हॉल्व करायचं. आणि ते इन्व्हॉल्व करत असताना एखादं विकास काम आहे, समजा एक उदाहरण देतो, XYZ गल्लीमध्ये हा रोड बनतो आहे, तर तिथले 10 लोकांची आम्ही टीम बनवणार पब्लिकची, आणि हा तुमचा विकास, हा तुमची वर्क ऑर्डर आहे, हा तुमचा ठेकेदार आहे, हे काम करून घेणं तुमची जिम्मेवारी आहे. कारण तो रस्ता वर्षातून मी 2 वेळेस वापरणार, पण तो रस्ता 365 दिवस तुम्हाला वापरायचा आहे. जर तो खराब झाला, खराब तयार झाला, तर एंड ऑफ द डे युजर तुम्ही आहे, त्याचं भुगतान तुम्हाला करायचं. बरोबर. तर मी 10 लोकांची टीम करणार आहे. आणि पब्लिक पार्टिसिपेशन जे आम्हाला पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये शिकवलं गेलं आहे की चांगले लोकांना ॲम्युनिटीज देताना यू नीड पब्लिक पार्टिसिपेशन. आणि ते आम्ही ते इश्यू इथं राबवणार. महाराष्ट्रात आजपर्यंत कोणी राबवलं नाही. पहिला आमदार या शहरातला सर्वात उच्च शिक्षित महाराष्ट्रातला आमदार गेलो, तर मी तो तिथं मुद्दा ठेवणार. तर माझी शिक्षण हार्वर्डला डेमोक्रेसी अँड पॉलिटिकल करप्शनवर झाले. माझं शिक्षण युनिव्हर्सिटी ऑफ ब्रायटन इंग्लंडला, लंडनला पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये झालं. माझं MSc ॲग्रिकल्चर न्यूझीलंडला झालं. तर ते महाराष्ट्राच्या विधानसभेत माझ्यासारखं पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हार्वर्डचं विद्यार्थी बसायला पाहिजे का 8वी 9वी 10वी फेल झालेले विद्यार्थी बसायला पाहिजे, हे मी धुळ्याच्या नागरिकांना आवाहन करतो की ज्याचा जॉब आहे त्याला तिथं पाठवा. हा तुमचा भाऊ, हा तुमचा मुलगा तिथं तुमच्यासाठी बुलंद आवाज म्हणूनच लढत. आणि माझ्या हातातून असं कोणतं कृत्य होणार नाही ज्यांनी माझ्या धुळे शहराच्या नागरिकाची मान शर्मेनी खाली. आणि तुम्हाला वाटलं मी चुकीचं कृत्य केलं, तर मी हे पण आवाहन करतो, माझ्या आईवडिलांच्या बरोबरीचे तुम्ही लोक पायातली चप्पल काढून मला मारा. तिसरी गोष्ट डेव्हलपमेंटमध्ये मी रोड, गटर, कचरा, पाणी, वीज हे डेव्हलपमेंट मानत नाही. आम्हाला हे शिकवलं गेलं की इट इज अ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ अ पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह टू गिव्ह टू हिज इलेक्टोरेट्स. म्हणजे लोकप्रतिनिधीची ही जिम्मेवारी आहे आपल्या मतदारांना ही पोचवायची. हे तुम्ही कुणावर उपकार करत नाही. जर आज आफ्रिकेत डॉक्टर साहेब बघितलं गेलं, एखादा देश जर तिथल्या लोकांना प्यायचं पाणी स्वच्छ देऊ शकत नाही, तर तिथे UN सारखी संस्था जगात बसलेली आहे. सरकार अपयश झालं तर UN तिथं येते आणि देते. तर ह्यांनी जर आम्हाला पाणी नाही दिलं ना धुळ्याला, तर UN येऊन इथं पाणी देऊन टाकेल. आणि अनेक लोक म्हणले रोज पाणी देणार. अरे 15 वर्ष तुम्ही आमदार होते, तुम्ही काय पाणी दिलं? मी तुम्हाला एवढं सांगू शकतो की मी धुळ्याला प्रॉपर मॅनेजमेंट ऑफ वॉटर रिसोर्सेस करून सरकार आणि केंद्र सरकारची मदत घेऊन ह्या धुळे शहराला पाणी द्यायचं पूर्णपणे माझे 5 वर्षात प्रयत्न करणार. आणि माझं टार्गेट आहे रोज द्यायचं, पण त्याच्यात 1-2 दिवस आड पण झालं तरी पीपल विल बी हॅपी. क्लीन ड्रिंकिंग वॉटर त्यांना द्यायचं, हे माझं त्याच्यातलं इश्यू आहे. सिविक ॲम्युनिटीजमध्ये कचरा 8-8 दिवस काही ठिकाणी उचलला जात नाही. कचरा उठायला पाहिजे. लाईट कनेक्शन्स बरोबर व्हायला पाहिजे. धुळ्यात थोडी वारा आलं की लाईट जातात. लाईट कनेक्शन म्हणजे पूर्ण इथलं सिस्टम इलेक्ट्रिसिटीचं चेंज करायला लागणार आहे. रस्ते जे आपण म्हणतोय, गटर जे म्हणतोय, त्याला मी सांगितलं की आम्ही पब्लिक टीम म्हणून ते कामं करून घेणार आणि ह्या पद्धतीने आम्ही ते करू. पण डेव्हलपमेंट माझं हे नाही आहे. डेव्हलपमेंट मला 3 इश्यूजवर काम करायचं, एज्युकेशन आणि हेल्थ. त्याच्यात एज्युकेशनमध्ये मला 10 शाळा असे बनवायचे की ज्याच्यात आमचं गरिबाचा पोरगा जे शिकतोय तोच मुंबईला बसला अंबानीचा नातू शिकायला पाहिजे. आणि जेव्हा ही रेस लावली तर मला निश्चित आनंद आहे. आमचा मुलगा धुळ्यातला 1 पॉईंटनी पण मागं नसेल, बरोबरी नाही जिंकूनच येईल तो मैदान, ही माझी गॅरंटी. तुम्हाला ते फॅसिलिटीज उभे करून द्यायला पाहिजे. आणि ते फॅसिलिटीज उभे करून दिले
तर आमची पोरं 1 नंबरला जातील. दुसरे आमचे मुली, आमचे बहिणी जे कॉलेजला जातात ते कॉलेजच्या बाहेर आज आपण जाऊन बघा डॉक्टरसाहेब, टवाळखोरांचे टोळे आहे. मी आमदार निवडून आलो 2 महिन्यात प्रत्येक कॉलेजेसचे बाहेर 2 महिला बाउन्सर ठेवणार माझे स्वतःचे पैशातून, आणि एक पण टवाळखोरला तिथं उभं राहून देणार नाही. पण ह्याच्यावरचं उपाय म्हणून 11वी ते पोस्ट ग्रॅज्युएशन गव्हर्नमेंट गर्ल्स कॉलेज काढणार. त्याच्यात प्रिन्सिपल ते लोवेस्ट कर्मचारी सगळे महिला असतील, एक पण जेंट्सला एंट्री नाही. आमच्या मुली तिथं जाऊन चांगल्या वातावरणात शिक्षण घेतील, स्ट्रेस फ्री वातावरणात शिक्षण घेतील. आणि मला निश्चित हे अभिमान आहे आणि मला गर्व पण आहे की ज्यावेळेस ही गोष्ट होईल त्यावेळेस आमच्या मुली 7 समंदर पार पण स्वतः धुळ्याचा झेंडा रोवल्याशिवाय राहणार नाही. दुसरा इश्यू, आमच्या इथं कोणी गरीब आजारी पडला, कॉम्प्लिकेशन झाले तर त्या मुंबईला KMJJला न्यायला लागतं. इलाज फ्रीमध्ये होतो, पण न्यायला 25,000 रुपये. त्याचे घरचे 15-10 दिवस तिथं राहतात, त्यांना 10-15-20 हजार रुपये खर्च. तर धुळ्याला हिरे मेडिकल कॉलेजला 100 बेडचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल करणार, ज्या हिशोबाने तिथे MDचे पण विद्यार्थ्यांना शिक्षण देता येईल. आणि आमचं धुळे, नंदुरबार, जळगावचा कोणताही पेशंट जर सिरियस झाला तर त्याला मुंबईला न नेता त्याचा इलाज धुळ्याला होईल, जवळच्या जवळ तो घरी जाईल. हे इश्यूजवर मला काम करायचं. आणि हे इश्यूजवर काम करत असताना मला ज्यावेळेस मला वाटलं की मुंबईला माझी ताकद कमी पडली तर त्यावेळेस आम्ही डॉक्टर साहेबासारखे लोकांना हाक मारू, डॉक्टर साहेब ताकद कमी पडली, मुंबई पोहोचो. आणि त्या मंत्र्याला घेरून घेऊ, त्याला सोडणार नाही. तुम्ही आमच्या लोकांसाठी द्या, नाहीतर सांगून द्या आम्ही देऊ शकत नाही. आम्ही तिथं तुमच्यासाठी भांडणार, बुलंद आवाज म्हणून काम करू आणि महाराष्ट्राला आणि धुळ्याला दिशा द्यायचं काम करा. आणि आपल्या माध्यमातून मी एक आव्हान करू इच्छितो, आणि तो पॉलिटिकल आव्हान आहे. तर आपली परवानगी असली तर मी करू इच्छितो. माझे जे पण विरोधक आहे ते ही निवडणूक धर्माच्या आधारावर घेऊन चालले. तर मला धुळ्याच्या जनतेला एवढंच आव्हान आहे की ही निवडणूक धर्माची नाही आहे. आमचा धर्म सांभाळायला आमचे रिलिजियस फिगर्स जिवंत आहे, ते चांगल्या रीतीने धर्म सांभाळतात आहे. आणि ज्या पण राजकर्त्यांना धर्मांचं एवढं जर पुळका आला असाल तर एकाने मठ उघडावं, एकाने मदरसा उघडावं, त्याच्यातून धर्माची सेवा करावी. आणि धुळ्याच्या जनतेने फक्त विकास आणि विजन जे पशी आहे, आणि राईट कॅन्डिडेट फॉर दॅट जॉब, आणि ज्यांना संधी दिलेली त्यांनी संधीचं सोनं केलं का माती केलं हे बघून चांगल्या माणसाला निवडून द्या. ही निवडणूक तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी, धुळे शहराच्या भविष्यासाठी आणि आपल्या धुळे शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी ही निवडणूक होत आहे. चांगल्या माणसाला संधी द्या, एवढंच मी आवाहन करू इच्छितो. इर्षादजी, आता तुम्ही हे छान विजन मांडलं की बुवा नेमका विकास तुम्ही कसा करणार आहे ते. एक आमदार म्हणून ज्यावेळेला तुम्ही हे सगळं मांडतायत त्यावेळेला तुम्हाला एकट्याच्या ताकदीनं हे शक्य होणार आहे. कारण एका बाजूला इंडिया अलायन्स म्हणून समाजवादी पार्टीचे तुम्ही अधिकृत उमेदवार म्हणून धुळ्यामध्ये बघितलं जात आहे, पण दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडूनच, जो की तुमचा खरं म्हणजे मित्रपक्ष आहे आणि ती मित्र आघाडी आहे, असं असताना सुद्धा एक उमेदवार दिला जातो आहे. इथेच आत्ताच पाय ओढण्याचं राजकारण बघायला मिळतं आहे. पुढे तुम्ही जेव्हा निवडून येणार आणि त्यावेळेला तुम्ही हे सगळं म्हणतायत, तर त्या सगळ्या राजकारणाच्या चिखलामध्ये एक इतका चांगला शिकलेला माणूस, इतकं चांगलं विजन घेतलेला माणूस कसा टिकेल असं तुम्हाला वाटतं? होय सर, आपण एक चांगला प्रश्न मला विचारला. तर आता आज जागा वाटप फायनल होईल. त्याच्यात आजपर्यंत त्यांनी सांगितलं की आज पण इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं 18 जागा देणार आहे. आणि त्याच्यात कदाचित ही जागा मला सुटत नाही, सुटली तरी मी इंडिया अलायन्सतर्फे ही निवडणूक लढत आहे. ही मैत्रीपूर्वक लढत होईल. पाय ओढायचं, पाय खेचायचं हे राजकारणात चालत राहतो. पण मला विश्वास आहे की धुळे शहरातले मी आमदार नाही होणार आहे, मी तुमचा खादिम म्हणून जाणार आहे, तिथं तुमचा सेवाकरी म्हणून जाणार आहे. आमदार माझे 10,000 लोक होणार आहे, जे सोशल कामासाठी बिना कोणत्या इंटरेस्टचे पुढं आहे. आणि ज्यावेळेस मला गरज पडली, जसं मी तुम्हाला सांगितलं, माझ्या मंत्र्यापाशी माझी ताकद कमी पडायला लागली, ही इज नॉट गिविंग इम्पॉर्टन्स, मी तुम्हाला लोकांना बोलवणार आणि त्यांना आम्ही घेणार. तर वो जे म्हणतात ना, संघटित व्हा आणि संघर्ष करा ते. आणि एज्युकेटेड माणसाला नेहमी राजकारणात तकलीफ येते. हा एज्युकेटेड माणूस आला तर पब्लिक त्याच्या बाजूनी राहते. आणि जे वेगळे वेगळे हातखंडे वापरून राजकारण करतात त्यांना तकलीफ होती. तर त्याचे एज्युकेटेड माणूस त्या चिखलात नाही पडू शकतो. तो म्हणतो मी आय कॅनॉट फाईट दॅट फाईट, तो आपलं व्यवस्थित हे करतो. तर ते नाही, बट आय हॅव दॅट कॅपॅसिटी. मी 16 वर्ष राजकारणात आहे, तर मला सगळे हातखंडे माहिती आहे. आणि माझ्यासारखं एवढं शिकलेला माणूस ग्राउंडला काम करतो, तर मला सगळं माहिती की काय करायचं, कुठला बटन कुठं दाबायचं आणि कोणती नस कधी दाबायची ते मला माहिती आहे. तर मी निश्चितपणे करीन. आणि 5 वर्ष म्हणजे 59 महिने, म्हणजे 1 महिना तर निवडणुकीत जाईन, पुढचे
59 महिने प्रत्येक मिनिट धुळे शहर बदलण्यासाठीच खर्ची करीन एवढं मी शब्द देतो. या निवडणुकीमध्ये 2 महत्त्वाचे आव्हानं तुमच्यासमोर आहेत असं म्हटलं जातं. एका बाजूला मुस्लिम समाजातच प्रतिनिधित्व करणारे आणि आत्ता विद्यमान असलेले आत्तापर्यंत राहिलेले आमदार फारुख शाह एका बाजूला आहेत. दुसऱ्या बाजूला पूर्वाश्रमीचे आमदार राहिलेले लोकसंग्राम आणि आता कदाचित शिवसेनेमध्ये आलेले अनिल अण्णा गोटे पण आहेत. आणि हिंदुत्वाचा चेहरा म्हणून ज्यांच्याकडे आत्ता बघितलं जातं आहे आणि धर्मयोद्धा म्हणून जे स्वतःला पुढे आणत आहेत असे अनुप अग्रवालसुद्धा समोर आहेत. अशाच ह्या सगळ्या लोकांसमोर एक तरुण इतकं चांगल्या पद्धतीचा उमेदवार ज्या वेळेला समोर येतो आहे त्यावेळेला कशा पद्धतीने तुम्ही या सगळ्या आव्हानांकडे बघता? बघा, मी आव्हान काय मानत नाही. मी सगळे आव्हान पेलून जातो. ही कोणाला उच्च नीच दाखवायची निवडणूक नाही. हे आपलं विजन, आपले विचार आणि विकास ह्याच्यावर मी निवडणूक लढतो आहे. पण माझं धुळे शहराच्या नागरिकांना आव्हान आहे. हे सगळ्यांना संधी दिली गेली. अनुप अग्रवालांना महापालिका दिली गेली, अनिल अण्णा गोटेंना 15 वर्ष आमदारकी दिली गेली, फारुख शाहला 5 वर्ष आमदारकी दिली. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात काय केलं, सिम्बॉलिक धुळे शहर बदलण्यासाठी काय केलं हे त्यांनी सांगावं. त्यानंतर जे मी पहिलेच प्रश्न मांडलं की 2 उमेदवार धर्माच्या आधारावर नेतात ते, आणि एक उमेदवाराचं मला काल काही लोक बोलले, मी माझे लाईव्ह बघितलं नाही, अनिल अण्णा गोटेंचं, की त्यांना हेल्थ इश्यूज आहे. म्हणजे त्यांना असं लोक म्हणतात आहे, म्हणजे काही पत्रकारच बोलले मला. तर एज फॅक्टर आहे. तर लोकांनी ते विचार करावं की ते आपल्यासाठी असा उमेदवार निवडून द्या जे मुंबई तुमच्यासाठी भांडण धमक करून, आणि मी आज इथं डिक्लेअर करतो आहे, तुमच्या चॅनलवर पहिल्यांदा डिक्लेअर करतो आहे. तुम्ही तो एज फॅक्टरवर मी बोललो. 65 वर्ष माझं वय झालं, 65. त्या दिवशी किती मोठ्या राजकीय पदावर असलो आणि किती मोठी राजकीय संधी असली तरी पॉलिटिकल लाईफमधून, इलेक्ट्रॉल पॉलिटिक्समधून रिटायरमेंट हे माझं डिक्लेरेशन आहे आज. आणि ते मी तुम्हाला सांगतो की ते मी तत्वतत्व पालन करणार आहे. कारण एज फॅक्टर कुठं तरी असतो आणि ते एज फॅक्टर नंतर थांबायला पाहिजे. तर ठीक आहे, आज 3-4 उमेदवार येतील मैदानात, बट आय थिंक दॅट आय एम मोस्ट एज्युकेटेड, आय एम मोस्ट केपेबल. अच्छा, मी काम करून लोकांमध्ये आलो. मी पाण्याच्या इश्यूवर काम केलं, 270 बोरिंग केले. तर 270 एरियामध्ये तो मुद्दा पण सांगणं गरजेचं आहे. 270 एरियामध्ये मी तिथले तर त्या लोकांचे 200, 300, 400 ॲफिडेव्हिट घेतली लोकांकडून. मी ॲफिडेव्हिट घेतले की हे काम, हे जे बोरिंग केलेली आहे ह्याला मेंटेन करायचं काम तुमचं आहे. ह्या मोटरला 3 वर्ष वॉरंटी आहे. ते 3 वर्ष वॉरंटीत तुम्ही खराब झाली ते ह्याला मेंटेन करायचं तुमचं आहे. हे काम कुणाला व्यक्तिगत नाही आहे. ही बोरिंग ही सार्वजनिक आहे. प्रत्येक धर्म, पंथ, कोणताही माणूस तो वापरू शकतो. देअर विल बी नो डिस्क्रिमिनेशन. हे असं आम्ही ॲफिडेव्हिट घेतो. त्याचं तुम्ही पुढे फॉलोअप पण घेताय की ते कसं फॉलोअप घेतात. आमचे लोक दर 6 महिन्याला जातं, विचारतात. लोक मला आज फोन करतात की आमच्या एरियात आहे, आमच्या एरियात पण आहे. मग हा पॅटर्न आहे की पाणी प्रश्न सुटू शकेल? नाही. हा मी कोणत्याही सरकारी पदावर नव्हतो आणि मला त्या इश्यूवर काम करायचं होतं. तर ते मी माझी संकल्पनेतून काम केलं. आय थिंक आय एम सक्सेसफुल. माझं आज नाव घेतलं जातं की मी काही प्रमाणात ते केलं. एवढं दुष्काळाचं काम होतं पण धुळ्यात टँकर लावायला फार कमी लागले, कारण आमच्या बोरिंगनी काम भागलं बहुतेक ठिकाणी. आमदार का व्हायचं आहे? मी जे काम करतो आज 80% मी काम करू शकतो. आमदाराचे पुढचे काम मी करून टाकतो फोनवर. पण आमदार ह्याच्यासाठी व्हायचं, राहिलेले 20% काम, विधायक काम, ज्याच्यासाठी आमदार म्हणून ते तपासायला लागेल आणि ते प्रपोजल पाठवणे करणं. तर साहेब आम्ही प्रयत्न करणार आहे ना. आम्ही जेव्हा ते प्रपोजल पाठवलं, अक्कलपाडा रोज चालू ना, रोज लोकांना पाणी देऊ. आणि ह्याच्यातला मेन इश्यू काय आहे, धुळे महापालिकेची हालत खस्ता झालेली सगळ्यांना माहिती आहे. माझे पत्रकार मित्रांना आहे, एवढेसुद्धा विकून टाकलेले. तर ते लाईटचं बिल कोणी भरायचं, त्याचा इश्यू सॉल्व्ह करायला लागेल. आणि ते इश्यू सॉल्व्ह केलं तर हे होईल. धुळ्यातल्या नागरिकांचा एक असा पण धर्माच्या दृष्टीनं बघण्याचा एक अँगल आहे की तुम्ही मुस्लिम समाजातलं प्रतिनिधित्व करतात, मग तुम्ही मुस्लिमांचे आमदार होणार का? तुम्ही सगळ्यांसाठी काम करणार का? कारण आत्ताचे जे आमदार होते त्यांच्याकडे ते जेव्हा निवडून आले त्यावेळेला अशाच पद्धतीने बघितलं गेलं, किंवा असं म्हटलं जातं. मला ते तुमच्याकडून खरं म्हणजे जाणून पण घ्यायचं आणि लोकांना पण कळलं पाहिजे की असा काही फतवा निघतो, खरंच असा काही फतवा निघत असतो की बा तुम्ही सगळ्यांनी मिळून फक्त या अमुक एका व्यक्तीला निवडून द्या, याच्यामध्ये शिया आणि सुन्नी असा पण काही गट असतो? 16 वर्ष धुळे शहरात काम करत असताना कोणी मला सांगू शकत नाही की मी विशिष्ट भागात काम केलं किंवा विशिष्ट लोकांसाठी काम केलं. मी सर्वांना एक डोळ्याने बघितलं
सार्वजनिक जीवनात वावरत असताना इर्शाद जागीरदारचा एकच प्रिन्सिपल आहे की माणुसकी हा धर्म आणि स्त्री पुरुष ही जात हे मानून काम केलं आहे. आजपर्यंत तुम्ही बघितलं, गणेश मिरवणुकीला मी उभा राहतो, माझा भंडारा होतो, बालाजी रथ उत्सवला माझा भंडारा होतो, पैगंबर जयंतीला होतो, आंबेडकर जयंती करतो, सगळं काही मी साजरे करतो. शिवजयंती झाली छत्रपती शिवाजी महाराजांची, ती साजरी करतो, सगळं काही करतो. मुद्दा हे आहे की मी काय एक विशिष्ट जे लोक अफवा फैलवतात, हे कोण फैलवतात? माझे विरोधक. त्यांनी माझा धसका घेतला आहे म्हणून ते अफवा फैलवतात. इर्शाद जागीरदार निवडून आले म्हणजे ते फक्त हे, अहो मी सगळे धर्मात काम केलं. 270 बोरिंगमधले 160 बोरिंग माझे हिंदू मंदिरांना झाले, तर मी काय त्याच्यात काय भेदभाव ठेवला का? तर मी जेव्हा माझे कृत्य करतोय, आज मी जे करतो ते माझा बाळाचे पाय पाळण्यात, तसं मी आज बाळ आहे ना, उद्या आमदार होणार, तर माझे पाय पाळण्यात येते तपासून बघा. आणि फतवाबद्दल आहे ना, हे भारतीय जनता पार्टीने फैलवलेलं मिसकन्सेप्शन आहे. दॅट इज अ टॅक्टिक फॉर वोट कॉन्सोलेशन. फतवा निघाला का? फतवा कधी असं निघत नाही. फतवा इज एखादा इश्यू आहे आपला आणि त्याला इस्लाममधून कसं मान्यता आहे, तर त्याला फतवा म्हणतात. त्याचं जे क्वालिफाईड लोक इस्लाममधले मुफ्तीज असतील, आलिम असतील, ते जेव्हा फतवा देतात, फतवा इज अन गायडन्स. ते बोलतात राजकारणात कधीच बोलत नाही. आणि कोणी आणून दाखवायचा फतवा, आणि जे पण असे व्हॉट्सअपवर व्हायरल झाले ते सगळे खोटे फतवे आजपर्यंत निघाले. आजपर्यंत कोणी फतवा काढत नाही, मस्जिदीमधून कोणी सांगितलं जात नाही. दिस आर ऑल मिसकन्सेप्शन. वोट कॉन्सन्ट्रेट करायची बीजेपीची टॅक्टिक आहे. आता नवीन एक काढलं, वोट जिहाद, पहिलं लँड जिहाद, लव्ह जिहाद. अरे काय चाललंय, काय देश कुठं चाललं, जग कुठं चाललं, तुम्ही कुठं चालले? तर ही सगळ्या गोष्टींपासून लांब राहायला पाहिजे. आणि हे हिंदू मुस्लिम असं संपायलाच पाहिजे, 1 to 1 होणार. अहो ज्या दिवशी हे हिंदू मुस्लिम संपन ना, तुम्ही धुळे शहर 10 वर्षात काय होईल ते बघून घ्या. हो मी माझे हृदयातून बोलतो, हे संपायला पाहिजे. आणि मीच एकमेव उमेदवार आहे ह्याच्यात जे दोन्ही समाजाला बरोबर घेऊन चालू शकतो. आणि मी माझ्या कृत्यातून दाखवलं आहे ना. यू हॅव टू बिलीव्ह दॅट ना व्हॉट आय हॅव डन बिफोर. तुम्ही तुमच्या विरोधकांना काय मेसेज द्याल? मी माझ्या विरोधकांना एवढंच मेसेज देईन की अगदी सगळेच, फारुख शाह असतील, सगळ्यांना, अनुप अग्रवाल असतील, गोटे असतील, विकासावर बोला आणि आपण केलेले कामं दाखवा. कारण तिघांना संधी भेटलेली, तिघांनी काय दिवे लावले ते दाखवा लोकांना, आणि लोकच ह्यांना प्रश्न विचारणार आहे. हो, इलेक्शन मैदान येऊ द्या, यांची हालत किती खराब होईल डॉक्टर साहेब तुम्ही बघू शकता. हे होते इर्शाद जहागीरदार, अतिशय तडफदार व्यक्तिमत्व. त्यांच्या शिक्षणानं प्रगल्भ झालेले, लोकशाही नेमकी कशी अभ्यासायला पाहिजे याच्यावरचं ज्ञान अगदी बाहेर परदेशात जाऊन घेऊन आलेले. बघूयात, आमदारकीच्या या संपूर्ण निवडणुकीच्या रिंगणात तुम्ही आहात. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. विजयासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.